मित्रांनो, अत्यंत दुःखद घटना आहे। महाराष्ट्राचे लोकनेते अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। मृत्यू जरी अटळ असला तरी अशा पद्धतीने मृत्यू येणं ही महाराष्ट्रासाठी एक शॉकिंग घटना आहे, शोककळा आणणारी घटना आहे। बातमी ऐकल्यानंतर मित्रांनो पहिले 2 मिनिटं 5 मिनिटं विश्वासच बसला नाही। अनेक शॉकिंग धक्का बसल्याची जाणीव झाली। ज्यावेळेस माणूस आपल्यामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला त्या माणसाचं महत्त्व कळत नाही, परंतु अशा काही घटना झाल्यानंतर आणि त्यासुद्धा अशा प्रसंगी ज्यावेळेस हा देश, हा महाराष्ट्र अशा विदारक अवस्थेमधून जात आहे आणि अशामध्ये अजित पवार यांचं आपल्यातून जाणं, लक्षात घ्या, अशावेळी अजित पवार यांचं आपल्यातून जाणं हे अत्यंत दुःखद आहे, वेदनादायी आहे, महाराष्ट्राचं, देशाचं प्रचंड नुकसान करणारं आहे। एक विकासाभिमुख नेतृत्व, लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपण आधुनिक काळामध्ये विकासाची कल्पना करतो, विकास म्हणजे काय, आपण युरोपियन देशाकडे बोट करतो। विकास म्हणजे काय, आपण चीनकडे बोट करतो। विकास म्हणजे काय, आपण अमेरिकेकडे बोट करतो। परंतु त्या तोडीचं शहर जर प्रत्येक आमदाराने, प्रत्येक खासदाराने आपापला मतदारसंघ जर त्या तोडीचा जर निर्माण केला तर मित्रांनो आपला भारतसुद्धा युरोपियन कंट्री होऊ शकतो, आपला भारतसुद्धा चीनच्या तोडीचा होऊ शकतो। परंतु त्या तोडीचं शहर उभा करण्याचं काम, बारामती उभा करण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे। तो विकास करण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे। आणि मित्रांनो अशा नेतृत्वाला आपण मुकलेलो आहोत। ही एक खरंच शॉकिंग घटना आहे, खूप दुःखद अशी घटना आहे। त्यांचं कार्य, त्यांची कार्यपद्धती जे आहे ते तोंडावर बोलायचं, लक्षात घ्या, आत पोटामध्ये एक आणि ओठामध्ये एक असं अजित पवार यांचं कधीही नव्हतं। आणि खास करून शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेशी ते प्रामाणिक होते। शेवटपर्यंत पहिल्यापासून विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केलेली नाही। अशा नेत्याचं, अशा नेतृत्वाचं एकाएकी जाणं हे फार इतकं दुःखद आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत। त्यामुळे मित्रांनो ही शॉकिंग बातमी आहे, शॉकिंग न्यूज आहे। परंतु काय असतं की काही घटना अशा असतात की कोणाच्याही हातामध्ये नसतात। अगदी तुम्ही देशाचे प्रधानमंत्री व्हा, राष्ट्रपती व्हा किंवा चीफ ऑफ द आर्मी स्टाफ व्हा, पाठीमागच्या वेळेस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ यांचासुद्धा असाच अपघात झाला होता। अनेक वेळा अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक दिग्गज व्यक्ती यांचा अशा पद्धतीने शेवट झालेला आहे। आणि अशावेळी, ऐनवेळी ज्यावेळेस महाराष्ट्र संकटामध्ये आहे, देश संकटामध्ये आहे, अशावेळी अजित पवार यांचं जाणं हे महाराष्ट्राला न परवडणार आहे। आणि त्यांचा हा अनुशेष कधीही भरून निघणार नाही, कारण जे काम अजित पवार यांनी उभा केलेलं होतं आणि अजूनही अनेक कामं त्यांच्या हातून व्हायची होती, परंतु त्यांच्या या अकाली जाण्याने हे फार मोठं नुकसान या देशाला, या महाराष्ट्राला झालेलं आहे। अजित पवार यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।